काय मंडळी, मस्त आहात ना? या सुंदर ओळी तुम्ही ऐकल्या असतीलच. सेम टू सेम असंच झालंय मंडळी. आज कडक ऊन गायब आणि मस्त पावसाचं वातावरण आणि गारवा. हीच काय ती भटकायला जायची वेळ. फक्त विषय काढला आणि सगळे हजर. आरामात प्रवास म्हणून 2 गाड्या घेतल्या आणि निघालो एका नवीन स्पॉटकडे. जास्त माहिती नाही, पण तिथे पोहोचून एक्सप्लोर करूया. चला तर मग. नेहमी सारखी रस्त्यावर गर्दी आहेच. निघून जास्त वेळ सुद्धा नव्हता झाला आणि थारला काहीतरी प्रॉब्लेम झाला. गाडी बाजूला लावून तपासले पण काहीच समजलं नाही. वेळ वाया जायला नको म्हणून थार एका ठिकाणी पार्क करून पुढे गेलेली फॉर्च्युनर परत मागे बोलवली. गाडी येईपर्यंत थोडा टाइमपास केला, सेल्फी काढल्या. गाडी आली आणि सगळे डोके एकाच गाडीत घुमले आणि पुढे निघालो. गर्दीतून वाट काढत लागलो ते त्र्यंबकेश्वरच्या रस्त्याला. जिकडे आपण चाललोय तो स्पॉट त्र्यंबकेश्वर पासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. पाऊस नाही, पण फक्त पावसाचं वातावरण तयार झालंय ना, तर नाशिक अजूनच सुंदर दिसतं. 15 ते 20 मिनिटात त्र्यंबकेश्वर देवस्थानाकडे पोहोचलो. लांबूनच दर्शन घेत पुढच्या रस्त्याला लागलो. आधी त्र्यंबकेश्वर जव्हार रोड, नंतर राईट टर्न घेऊन हर्सुल रस्त्याला तो स्पॉट आहे. डोंट वरी, स्पॉटचे एक्झॅक्ट लोकेशन आणि पत्ता व्हिडिओच्या खाली दिला आहे. तर आपण येऊन पोहोचलेलो आहे हॉटेल द काजवा हिल्स ॲग्रो टुरिझम इथे. लिटरली हॉटेलचा सेटअप टेकडीवर करण्यात आलेला आहे. इथे एंट्रीलाच उजव्या बाजूला किचन एरिया आहे आणि डाव्या बाजूला छान ओपन गझेबो टाइप सिटिंग एरिया आहे. संपूर्ण फॅमिलीसाठी मोठी जागा मिळाली. आधी वाटलं होतं स्विमिंग पूल असेल, पण हे तर शेततळ आहे. आता इथे कशासाठी बनवलंय नो आयडिया, पण यामुळे जागेचा लुक मस्त वाटतोय. तिन्ही बाजूने टेकडीचा खालचा परिसर दिसतो. इथे एक छोटासा लॉन सुद्धा आहे. इथे मित्रांसोबत, फॅमिली सोबत बर्थडे पार्टी, अॅनिव्हर्सरी छान साजरी करू शकतो. उंचावर असल्याने गार हवा मस्त वाहत होती. फक्त जर पाऊस आला ना तर वेगळीच मजा येईल. मंडळी, इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही जेवणाची व्यवस्था आहे. मोबाईलला जरा आराम देऊन मुलांनी निसर्गाचा आणि जागेचा आनंद घ्यायला सुरुवात केली आणि आम्ही सुरुवात केली ती जेवणावर ताव मारायला. स्टार्टर्समध्ये सोयाबीन चिली, गरम गरम बटाटा भजी, चना कोळी वडा, पापड यासारखे पदार्थ होते. आमच्या टिंग्याला तर भलताच आनंद झाला आहे. फॅमिली सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करायचा हा एक उत्तम स्पॉट ठरला. पण क्वालिटी टाइम राहिला बाजूला आणि आम्ही भांडतच बसलो. या दोघांमुळे छोटीशी ट्रेकिंग पण झाली.
बराच वेळ आणि गप्पांनंतर मस्त झणझणीत जेवण आलं. इथे बाजरीच्या भाकरी, गावरान चिकन, इंद्रायणी राईस आणि गावरान चिकन सुक्का होतं. नेहमीसारखं एक नंबर नव्हतं, पण ओके ओके होतं. तरी पण गावाकडच्या मसाल्यांची टेस्ट वेगळीच असते. पोटभर जेवण आणि मनभर गप्पा मारल्या. फॅमिली सोबत फोटोज काढले, परत घरची वाट धरली. खूप काही नाही, पण पावसाळी वातावरणाचा आनंद घेऊन, गावरान जेवण करून आणि फॅमिली सोबत ही छोटीशी लॉंग ड्राईव्ह करून आजचा दिवस लईच भारी गेला. मंडळी, या चॅनलवर असेच छान छान नवीन स्पॉट्स तुम्हाला बघायला मिळतील. म्हणून गुड्डीज फूड मॅपचा पुढचा टप्पा बघण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.